तर जयशंकर पब्लिक, काय म्हणताय सर्वजण? तर हा माझा पहिला व्लॉग आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणलं देवाचं दर्शन करूया आणि स्वामींचं दर्शन करायला मी चाललेलं आहे अक्कलकोटला. आणि अक्कलकोटला कसं दर्शन होतं तुम्ही पुढे बघा. पोरगी आम्ही बसलोय तिथं आणि हे बघा काय करते, झोपा काढायला लागल्या. दिसते काय? दिसते बाप बिचारी पोरीला बसून ही असे झोपायला लागले. बघा आम्ही अक्कलकोटला पोहोचलेलो नाहीये. वाट बघतो सकाळपासून त्यांचे तोंड बघ कसे होत. आता बोल की ग, भूक लागत नंतर. आता अक्कलकोट मध्ये पोहोचल्याच्या नंतर बघा किती गर्दी आहे रात्रीची. कसली बेकार झालीये. चालत चालत यावं लागले आम्हाला हातामध्ये बॅगा घेऊन. रेल्वे स्टेशन पासून इथं 12 किलोमीटर लांब मंदिर ना. आता रात्रीचे वाजले 11 तरी पण गर्दी बघा. गर्दी बघा. बॅगा रस्त्यावर टाकून आम्ही अशाच्या असं चालायला लागलोय. काय सुचना, काय नाही, जेवलो नाही, काय नाही. सकाळपासून उपवास चालू आहे आमचा. आम्हाला काही सुचना आता कुठं जायचं, काय करायचं म्हणून. फायनली आता रूम भेटलेले आहे. अवतार बघा आमचे कसे झाले. उपवास सोडलेला नाहीये. 12 वाजत आलेले आहेत. आता जाऊन आम्हाला एक रूम भेटले. चला आता जेवायला चाललोय. माझा अवतार असाच आहे. आम्ही सगळे चाललोय आता बघा. पुढे चालायला लागलेत, मी मागे एकटी. नंतर चालणं बघा पोरीचं. गाडी वगैरे काय घ्यायला आली नाही. आम्ही चालत चाललोय रूम वरती रात्रीच्या 1 वाजता. बघा रात्रीच्या 1 वाजता आम्ही सगळेजण चालत चाललोय रूम वरती. हालत पूर्ण बेकार आहे. 3 वाजता उठायचे मंदिरात जाण्यासाठी. फुटेज चांगली येत नाहीये पण भावना समजून घ्या. चलो सकाळी बघूयात. गुड मॉर्निंग पब्लिक. सकाळ झालेली आहे. 3 वाजता जायचं होतं आम्हाला आवरून, पण झोपेने आम्हाला सुधारलंच नाही. आवाज पण बघू शकता तुम्ही माझा बदललाय. झोपेने काही सुधारलंच नाही. तर आता वाजलेले 9 वाजता जाग आलेली आहे. सगळे झोपलेले आहेत. कोमल जागी होती पण कोमल खाली गेलेली, तिने काय उठवलं नाही. काय माहिती मला जाग आली नाही. आता आवरणार आणि आम्ही आता जाणार मंदिरामध्ये पाया पडायला. तुम्हाला सगळ्या जणांना तिथे घेऊन जाऊ. आणि मेन म्हणजे रात्री जेवण आम्हाला 1 वाजता भेटलं. त्याच्यानंतर मला व्हिडिओ काय पुढे कंटिन्यू करता आला नाही. पण आता मी सगळ्या व्हिडिओ तुम्हाला दाखवेल आणि दर्शन घडून देईन स्वामींचं. तुम्ही नक्की पुढे बघा आणि आवाजाला इग्नोर करा आणि लुकला पण इग्नोर करा. मी तुम्हाला थोड्या वेळात भेटते. बघूयात माझा लुक. जय शंकर पब्लिक. रात्रीपासून दगदग 2 दिवस झालं पळापळ सुरू आहे. गाडी भेटत नव्हती, काय नाही. रेल्वेने कसा प्रवास करून आले आम्हाला माहिती नाही. पण स्वामींच्या दर्शनासाठी काहीही चालेल, कारण की हे माझं पहिलं दर्शनातून पहिल्यांदा म्हणजे मी अक्कलकोटला आलेले आहे आणि मला स्वामींचं दर्शन घडतंय हेच खूप माझं नशीब झालं. कारण की कितीदा तरी मी म्हणलं होतं की मला स्वामींचं दर्शन करायचं, पण मला दर्शन करणं झालंच नाही. पण आता असं भारी वाटायला लागले मला की स्वामींच्या दर्शनासाठी आलेले मी. थोड्या वेळात आवरल आणि मी माझं लुकचा पण व्हिडिओ रिव्हील करते की मी काय घालणार आहे काय नाही स्वामींच्या दर्शनासाठी. आणि आता थोड्या वेळामध्ये आम्ही 11 वाजेपर्यंत आवरू आणि मग स्वामींच्या दर्शनासाठी जाऊया. तर मग तुम्हाला मी कंटिन्यू करते पुढे व्हिडिओ. तुम्ही नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कारण की पहिला व्लॉग आहे माझा. तर मला खूप सारं प्रेम, मला तुमची प्रेमाची खूप गरज आहे पब्लिक. तर हा आहे माझा फायनल लुक. आता जातोय आम्ही मंदिरामध्ये. सगळे निघलोय. हे बघा पब्लिक, रिक्षा आलेला आहे ना. मी आता चाललोय. काय ग पोरींनो? नाही मेकअप केलं ना म्हणून ओळखणार नाही. हो पब्लिक, निघलेलो होतो आम्ही आता मंदिराकडे. माझं नाव कोमल आहे. चालतंय. कुठेही गेलं तरी स्वतःकडे बघणं हे संपणारच नाही. कसा दिसतोय माझा लोक तुम्ही नक्की सांगा. आमचा नाश्ता आलेला आहोत. आता मंदिरात जायच्या अगोदर म्हणलं नाश्ता करून घ्यावा. काय रे, नाश्ता करून झाल्याच्या नंतर आम्ही मंदिरामध्ये जाणार आहे. पुढे कंटिन्यू करावं.
नंबरला थांबलेलो आहोत दर्शनासाठी रांगेला. दर्शनासाठी चाललेलो आहोत. आज आम्हाला लवकर दर्शन भेटले. रांगेत लागलेलो आहोत आम्ही आता दर्शन. रांगेत लागून आम्हाला फायनली स्वामींचं दर्शन झालेलं आहे. तिथं गेल्याच्या नंतर असं डोळ्यामध्ये पाणी येते. स्वामींकडे बघून तर मला असं वाटलं की माझं जीवन सार्थक झालेलं आहे, कारण की इतक्या दिवसाच्या नंतर स्वामींकडे जाण्याचं स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे. महाप्रसादाच्या लाईनीला थांबलोय आम्ही. चालून चालून थकला, त्यांची हालत बघा. मध्ये अगं लाईन अशी सुरू आहे ग, असं का बसलाय. महाप्रसाद फायनली भेटला आम्हाला. हे पोरी बघा, तिने तर सुरू पण केलं. फायनली महाप्रसाद भेटलेला आहे. आता प्रसाद खाऊन झालाय आता. आणि प्रसादाच्या वेळेस हे दोघी जणी कसल्या पळत होत्या. आता बघा आता कसल्या हळूहळू चालायला लागल्यात. तरी पण आता जरा विश्रांतीची गरज आहे मित्रांनो. ती जर भेटली या दिवसासारखा दिवस मला होणार नाही, कारण असलं भारी जेवले मी. चलो गाईज, आता दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं स्वामींचं. आता चाललेलो होतं आम्ही घरी. आम्हाला मॉर्निंगला जायचं होतं, पण काही कारणामुळे आम्हाला रात्रीच निघावं लागायला लागले. तर सगळेजण पटपट आवरून आम्ही निघतोय घरी. सो माझा ब्लॉग सगळ्यांना आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, कारण की तुमच्या प्रेमाची मला खूप जास्त गरज आहे, कारण की हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे.